सो वेलकम टू ऑल इन नॅचरल इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जो पण आपला नेता मेगाट्रॉनिक्स युनिट नंबर 5 आहे त्या युनिट नंबर 5 कंट्रोलर मधला नेता आपल्याला हा एक न्यूमेरिकल बघणार आहोत जे युनिव्हर्सिटीला जवळपास 3 वेळा विचारलाय 5 पैकी 7 ते 8 मार्काला। म्हणजे हा येण्याचे चान्सेस या न्यूमेरिकलची प्रोबॅबिलिटी जास्त आहे आणि कमी स्टेप मध्ये आपल्याला 7 ते 8 मार्क सहज भेटून जातात। तर बेसिकली क्वेश्चन मध्ये काय दिले फिगर शो द एरर टाइम ग्राफ ऑफ द पीडी कंट्रोलर आउटपुट। म्हणजे जो फिगर दाखवलाय तो पीडी कंट्रोलर आउटपुटचा आणि काय करतोय ग्राफ आपल्याला शो करतोय। तर त्या ग्राफ मध्ये त्यांनी काय केलंय कंट्रोलरचा जो पण आउटपुट आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे या ऍक्सिस वरती आउटपुट विथ रिस्पेक्ट टू टाइम काय केलेलं आहे आपल्याला हा ग्राफ दिलेला आहे। बाय युजिंग दिस ग्राफ आपल्याला हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा आहे आणि क्वेश्चन मध्ये केपी केडी आणि पीयू त्याची एक व्हॅल्यू आपल्याला ऍज इट इज दिलेली आहे। मग हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना बेसिकली फक्त आपल्याला हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि या फॉर्म्युलाच्या बेस्ड आपल्याला हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा आहे। ओके, सो फॉर्म्युला काय सांगतो P इज इक्वल टू KP इंटू EP प्लस KD इंटू D ऑफ EP बाय DT प्लस PU। ओके, तर आपल्याला हा इक्वेशन लक्षात ठेवायचा आहे। बाय युजिंग दिस इक्वेशन आपल्याला हा काय करायचा आहे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा आहे। तर ह्यामध्ये टोटली किती रिजन पडतात तर 3 रिजन। म्हणजे हा समजा 0 म्हणजे x ऍक्सिस वर आपल्याला काय दिसतंय टाइम आहे। ओके, तर y ऍक्सिस वरती काय आहे आपल्याला जो EP आहे तो पर्सेंटेज मध्ये आपल्याला दाखवला गेला। ओके, सो 0 ते 1 हा जो रिजन आहे तो एक रिजन आहे राइट। देन 1 टू 3 पर्यंतचा एक रिजन आहे बरोबर। त्यानंतर 3 टू 5 ह्या ग्राफच्या 3 बेसिकली रिजन आहे। ओके, ह्या रिजनवर आपल्याला काय करायचं आहे याची जी पण P ची रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू आहे ती आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। ओके, सो पहिली कंडिशन आपली 0 टू 1 मध्ये। ओके, आफ्टर दॅट 1 टू 3 अँड 3 टू 5 ह्या 3 रिजन मध्ये आपल्याला काय करायचे P ची जी काही व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करायची। ओके, तर पहिल्यांदा आपण काय केले फॉर फर्स्ट कंडिशन दॅट इज 0 टू 1 मध्ये जर का P बिलॉंग करत असेल तर त्यावेळेस आता त्यावेळेस बघा 0 टू आहे 1 मध्ये। ओके, म्हणजे T आता 0 च्या पोझिशन मध्ये x ऍक्सिस वर जर y ऍक्सिस वर T आहे तर ऍट दॅट पॉइंट 0 ला T किती असणार आहे ऑब्वियसली 0 असणार आहे। E ऑफ 0 किती असणार आहे ऑफ कोर्स तो पण 0 असणार आहे। बट चेंज इन EP इंटू ED म्हणजे काय आहे EP इंटू ED म्हणजे काय हा 0 पासून काय होतोय 1 पर्यंत जातोय म्हणजे 0 टू 1 काय आहे चेंज आहे। ओके, या ग्राफ मध्ये काय होतंय चेंजेस म्हणून आपण काय घेतलंय चेंज इन EP ऑफ ED इज 1% घेतलंय। आता इथं काय दिसतंय तुम्हाला 1% आहे। ओके, तर 1 घेतलेलं आहे आपण आणि P0 ऑलरेडी आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन आहे तो 30 आहे ऍज इट इज आपण तो घेतलेला आहे। ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो मी हा इक्वेशन सांगितलाय हा इक्वेशन तुम्हाला बाय हार्ट लर्न करून जायचं आहे। काय आहे P इज इक्वल टू KP इंटू EP प्लस KD इंटू चेंज इन D बाय EP बाय DT प्लस P0 हा फॉर्म्युला। ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला इक्वेशन 1 चे जे काही व्हॅल्यू आहे ते ठेवायचे। तर इक्वेशन 1 ची व्हॅल्यू काय होती आपली ओके पहिल्यांदा इथे काय ठेवायचं KP किती दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये 5 तर आपण काय केलेलं आहे KP ची व्हॅल्यू 5 ठेवलेली आहे। ओके, आफ्टर दॅट काय EP ची व्हॅल्यू काय आहे या केस मध्ये 0 तर मी तिथे 0 ठेवलेलं आहे प्लस त्यानंतर आहे KD ची व्हॅल्यू किती 0.5 तर मी तर काय केलेलं आहे 0.5 ठेवलेलं आहे राइट। आफ्टर दॅट D बाय EP बाय DT पर्सेंटेज मध्ये किती दिलेलं आहे D बाय EP बाय DT किती आहे 1% आहे म्हणून तो 1 ठेवलाय आणि P0 ऑलरेडी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे तो 30 आहे। ओके, सो मी 30 ऍज इट इज ठेवलेलं आहे। मग त्यावेळेस मला काय भेटते P1 ची व्हॅल्यू भेटते फॉर दिस पर्टिक्युलर रिजन साठी। ओके, आफ्टर दॅट काय मला करायचं आहे आता मी काय केलं 0 टू 1 रिजन साठी काढत होतो ना ऍट दॅट पॉइंट 0 या पोझिशनला काढलं तिथं मला काय भेटला P1 भेटलेला आहे राइट। आफ्टर दॅट काय करायचं मला इथं P2 काढायचं कुठं ज्यावेळेस T ची व्हॅल्यू 1 असेल मग त्या केस मध्ये T ची व्हॅल्यू 1 असणार आहे x ऍक्सिस वर EP काय असणार आहे 1 का तर बघा EP 1 च्या इथे जर का गेलं तर काय दिसणार EP1 आणि पर्सेंटेज ऑफ EP इज आल्सो 1 असणार। ओके, त्या रिस्पेक्टिव्हला म्हणजे काय होतंय ह्या स्टेजला कॉन्स्टंट आहे 1 कॉन्स्टंट आहे म्हणून आपण काय घेतलंय EP1 घेतलंय आणि चेंज इन DEP बाय DT हा 1 येतो। देन P0 जो आहे ऑलरेडी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे 30 तो सुद्धा आपल्याला ऍज इट इज 30च घ्यायचा। ओके, त्यानंतर काय केलं हा जो इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये मी पुन्हा व्हॅल्यू ठेवल्या KP ची व्हॅल्यू 5 आहे 5 ठेवलं ह्या इक्वेशनला कॉम्पेअर करा
केपी ची व्हॅल्यू 5 आहे 5 ठेवलं, ईपी काय आहे 1 आहे 1 ठेवलं, केडी 0.5 आहे तो ठेवला, डी ऑफ ईपी बाय डीटी 1 आहे तो 1 ठेवला, प्लस P0 30 आहे 30 ठेवला. त्यानंतर मला जी व्हॅल्यू भेटते दॅट इज 35.5. हा झाला आपला रिजन 1 साठी, म्हणजे इथपर्यंत आपलं काम झालं 2 ते 3 मार्काचा. ओके, हा रिजन 1 साठी झाला. आपल्याला आता काय करायचंय रिजन 2 आणि रिजन 3 साठी बघायचं. ओके, काय आहे आता आपण काय केलं इथं बघितलं 0 to 1 रिजन मध्ये, म्हणजे ह्या पर्टिक्युलर रिजन मध्ये काय आहे तर जे काही होणारे चेंजेस आहेत आणि मिळालेली पी ची व्हॅल्यू ते फाइंड आउट केले. त्यानंतर आपला रिजन 2 काय आहे, रिजन 2 आहे 1 to 3, म्हणजे 1 to 3 मध्ये काय चेंजेस होतात तिथल्या व्हॅल्यूतून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर त्या केस मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा t इज इक्वल टू काय असणार आहे 1, म्हणून मी t इज इक्वल टू 1 इथं कन्सिडर केलंय. ओके, आफ्टर दॅट ep इज इक्वल टू 1, ep का 1 इथे व्हॅल्यू बघू शकता ep ची, इथं काय आहे कॉन्स्टंट ep आहे म्हणून ep ची व्हॅल्यू 1 आहे. बट चेंज इन ep जो आहे 0 आहे, कारण इथं काय आहे हॉरिझॉन्टल फ्लो आहे आपल्या हिस्टोग्राफ मध्ये, म्हणजे इथं कसं होतं ड्रास्टिक चेंज होता म्हणून आपण ep1 कन्सिडर करत होतो चेंज इन ep. बट ह्या केस मध्ये ep 0 असणार आहे, का तर कोणताच चेंजेस नाही आहे, थ्रू आउट हॉरिझॉन्टल कॉन्स्टंट आहे, म्हणून त्या केस मध्ये चेंज इन ep आपला 0 असेल. आफ्टर दॅट P0 काय असणार आहे 30 जो आहे आपण तो ठेवणार आहे. ओके, परत ह्या ज्या भेटलेल्या व्हॅल्यू आहेत आपल्याला सेकंड केस साठी ह्या परत या इक्वेशन मध्ये ठेवायचं आपल्याला आणि आपल्याला इक्वेशन मधून फाइंड आउट करायचं आन्सर. आता यामध्ये बघा इक्वेशन मध्ये काय होतं केपी होता, केपी त्या केस मध्ये आपल्याला 5 कॉन्स्टंट दिलेला आहे क्वेश्चन मध्ये. ईपी काय आहे, ईपी ची व्हॅल्यू 1 आहे, ती 1 आपण इथे ठेवली आहे राईट. त्यानंतर काय आहे केडी, केडी ची व्हॅल्यू आपली 0.5 आहे ती ठेवलेली आहे. चेंज इन डीपी बाय डीटी काय आहे 0 आहे ते 0 ठेवलेलं आहे, प्लस P0 30 आहे तो 30 ठेवलेला आहे. ओके, तर त्या व्हॅल्यू ज्यावेळेस आपण कॅल्सी मधून फाइंड आउट करतो त्यावेळेस आपल्याला P3 भेटतो आणि तो किती असेल आपला 35. P3 काय असेल 35. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, म्हणजे आपण ऍट दॅट पॉइंट t इज इक्वल टू 1 असताना फाइंड आउट केलंय. आता लास्ट एक्स्ट्रीम कंडिशन काय 3. लक्षात ठेवा आपल्याला 3 रिजन साठी फाइंड आउट करायचं आहे, 0 to 1 ह्या ग्राफ साठी, 1 to 3 ह्या ग्राफ साठी, आफ्टर दॅट 3 to 5 ह्या ग्राफ साठी. 3 रिजन साठी करायचं आहे. तर त्यातला सेकंडचा एक्स्ट्रीम काय आहे t इज इक्वल टू 3. ओके, ईपी काय आहे 1 आहे, 1 का बरं ईपी कुठं परत आहे मॅक्स टू मॅक्स 1 आहे. ओके, ईपी ची व्हॅल्यू 1 आहे तर 1 परत आहे. त्यानंतर चेंज इन डीपी बाय डीटी 0 आहे. का 0 आहे, का तर इथं काय आहे चेंज इन म्हणजे पर्सेंटेज ऑफ द ईपी कॉन्स्टंट आहे त्यामुळे 0. देन P0 काय आहे 30. अगेन ह्या व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला ठेवायचं आहे राईट. त्यानंतर ना त्या व्हॅल्यू फाइंड आउट करून आपल्याला P4 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची दॅट इज 35.5. त्यानंतर आपल्याला काय भेटेल P4. त्यानंतर जी थर्ड कंडिशन आहे, थर्ड कंडिशन कुठली आहे आपली 3 to 5. 3 to 5 रिजन साठी काय आहे ते आपण बघूया. आपली तिसरी कंडिशन काय, आता रिजन 0 to 1 साठी आपण फाइंड आउट केले. ओके, हा एक रिजन झाला आपला. देन सेकंड रिजन काय होता 1 to 3 साठी, तो पण आपण फाइंड आउट केला. त्यानंतर लास्ट आहे आपला 3 to 5. तर 3 to 5 साठी फाइंड आउट करताना आपली कंडिशन काय राहील t इज इक्वल टू 3 आणि t इज इक्वल टू 5. हा 3 इज इक्वल टू 3 साठी आहे, हा 5 साठी आहे. तर या केस मध्ये आपल्याला काय होणार आहे, t ची व्हॅल्यू काय असणार आहे 3 राईट. देन ep काय असणार आहे, आता बघा 3 असताना ep किती आहे आपला 1 आहे, तर मी काय केलं इथे ep 1 घेतलाय. बट चेंज इन ep जो आहे तो -0.5 आहे. का -0.5, तर आपण बघू शकता इथे की इथे डिक्रीजिंग ग्राफ आहे बरोबर, ग्राफ खालच्या साइडला आहे. ओके, तर तो ग्राफ खालच्या साइडला आहे त्यामुळे आपण काय केलंय त्याची जी व्हॅल्यू आहे म्हणजे चेंज इन ep जो आहे तो आपला काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे, म्हणून त्याला आपण निगेटिव्ह काय घेतलं 0.5. बघू शकतो मायनस साइन आहे इट इज -0.5. ओके, त्यानंतर P0 जो आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेला आहे तो 30च आपण ऍज इट इज घेतलेला आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला काय करायचं आहे अगेन इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचे. ओके, त्यानंतर आता केपी काय होता 5. त्यानंतर काय होता ईपी ची व्हॅल्यू सॉरी टी ची व्हॅल्यू इथे किती आहे, ईपी ची व्हॅल्यू 1 आहे, तर इथे आपल्याला ईपी ची व्हॅल्यू 1 ठेवायची. ओके, तर ईपी ची व्हॅल्यू 1 आहे प्लस काय आहे केडी दॅट इज 0.5 क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. त्यानंतर चेंज इन ईपी बाय डी तो काय आहे -0.5 प्लस 30 P0 जो आहे तो ऍज इट इज ठेवायचा आहे. आपल्याला आन्सर काय भेटेल 34.75 अराउंड पर्सेंटेज मध्ये भेटेल दॅट इज P5. आफ्टर दॅट वी आर ट्राइंग टू फाइंड आउट P6. P6 काढण्यासाठी आता T3 झालं, एंड कंडिशन काय T5, तर T ची व्हॅल्यू 5 ऍज इट इज घेतलं. आफ्टर दॅट ईपी काय आहे 0,
का EP0? तर आपण बघू शकता जो आता EP काय आहे y ऍक्सिस वरती आहे. आता जर का ह्या पॉइंटला आपण बघत असेल तर त्या केस मध्ये काय असणार आहे, t ची व्हॅल्यू 5 असताना ऍट दॅट पॉइंट EP काय असणार आपला 0, कारण तो त्याच पॉइंटला आहे म्हणून आपला EP 0 झाला आणि चेंज इन EP जो आहे तो 3 पासून ते 5 पर्यंत डाउनवर्ड डायरेक्शनला आहे, दॅट इज -0.5 आणि P0 ऍज इट इज आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे तो आहे 13. तर ऍज इट इज घेतलं. परत इक्वेशन नंबर 1 जो आहे KP * KD + KD + dP/dt + P0 त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवल्या. ह्या व्हॅल्यू ठेवून आपण काय केलं, P6 फाइंड आउट केलं. ज्यावेळेस तुम्ही P1 to P6 फाइंड आउट करता त्यावेळेस तुम्हाला T आणि P चा बनवायचा आहे ग्राफ. म्हणजे आता 0 ला समजा काहीतरी आले त्याची P ची व्हॅल्यू लिहायची आहे, 1 ला काय आले त्याची लिहायची आहे, 2 ला काय आले त्याची लिहायची, 3 ला काय आले त्याची लिहायची आहे. म्हणजे ऍट दॅट पॉइंट T एवढा असताना P1 P2 P3 P4 काय आले तुम्हाला तो फायनल आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. ओके, सिंपली मी एकदा तुम्हाला सांगतो ग्राफ दिलेला आहे. ओके, या ग्राफ मध्ये बघू शकता तुम्ही. ओके, या ग्राफ मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, हा ग्राफ असा जातो राईट. कुठले कुठले रिजन होता, ह्या रिजन ते ह्या रिजन मध्ये एक कॉन्स्टंट रिजन आहे दॅट इज रिजन 1. ओके, त्यानंतर इथं पासून ते इथं पर्यंत काय आहे रिजन 2. ओके, त्यानंतर इथं पासून ते इथं पर्यंत आहे रिजन नंबर 3. तर ह्या तिन्ही रिजन साठी आपण काय केलंय, आता रिजन 1 आहे पण त्याची स्टार्टिंग कंडिशन एंडिंग कंडिशन म्हणजे स्टॉप कंडिशन, रिजन 2 ला स्टार्टिंग स्टॉप, रिजन 3 ला स्टार्टिंग स्टॉप. म्हणजे प्रत्येकाला 2 कंडिशन आहे म्हणजे त्या कंडिशनला पीक वेगवेगळा भेटणार आहे. म्हणजे इथे P1 P2 P2 P3 P3 P4 P5. ओके, म्हणजे आपल्याला P6 पर्यंत भेटणार आहे. आता इथं 2 इथं 2 इथं 2. ओके, तर आपल्याला काय भेटणार आहे, टोटल 6 P भेटणार आहे प्रत्येक वेगवेगळ्या कंडिशनला. मेन आपले हे 3 कंडिशन आहेत, या 3 कंडिशन वरती आपल्याला हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा. ओके, हा न्यूमेरिकल खूप इझी आहे. ज्यावेळेस तुम्हाला ग्राफ वरून T काय आहे, EP काय आहे, पर्सेंटेज ऑफ EP काय आहे हे काढता येईल, त्यावेळेस तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येईल. लक्षात घ्या, न्यूमेरिकल हा जवळपास 7 ते 8 मार्काला 3 वेळा विचारलेला आहे. व्हेरी IMP न्यूमेरिकल इन मेकाट्रॉनिक्स 3rd इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंग युनिट नंबर 5. ओके, सो नेक्स्ट व्हिडिओ आपण ट्राय करूया अजून न्यूमेरिकल किंवा वेगळ्या टॉपिक वरती करायचं. ओके, सो थँक्यू.